कि इजाजत हो या ना हो, लेकिन मोहब्बत तो वर्दी से ही करेंगे, मोहब्बत तो वर्दी से ही करेंगे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास, आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो. बघा, नेहमी तुमच्यासाठी काहीतरी नवीन ट्रिक घेऊन येतोय. आज आता भरपूर जणांना माहित असेल की हे लई सोपा प्रकार आहे हस्त आंदोलन, बरोबर आहे. तर हा हस्त आंदोलन जो आहे तो कशामधला भाग आहे, तर तुमचा जे काही संभाव्यता हा टॉपिक आहे त्याच्यामधला आहे. पोराला फक्त एवढंच माहितीये, एक व्यक्ती आला, एक दुसऱ्याशी हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलन होते. पण याच्यात पण टाईप, मी तुम्हाला प्रत्येक ट्रिक जी घेऊन येतोय ती टाईप वाईज घेऊन येतोय. आलं लक्षात? प्रत्येक ट्रिक कशावर टाईप वाईज घेऊन येतोय हे तुम्हाला माहिती आहे. आता टोटल याच्यामध्ये फक्त एवढंच प्रश्न आहेत. एकमेकाने हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील, आणि हस्तांदोलन झाले तर एकूण किती व्यक्ती असतील. दोनच टाईप माहिती. याच्या पलीकडे 3 टाईप आहेत, बरोबर आहे. 3 टाईप आहेत. आता तू बघितलं असेल, फेब्रुवारी महिना आलाय, बरोबर आहे. मनाने उदाहरणं तयार केलेत, बरोबर आहे. हा टाईप मनाने तयार केले नाही. टोटल 4 टाईपवर आपण चर्चा करणार आहे. त्याच्यामध्ये 5 टाईप होतात, पण मी 4 टाईपवर चर्चा करणार आहे. ओके, चालेल. जास्त वेळ न घेता करूया सुरुवात, बरोबर आहे. बघा, संभाव्यता या टॉपिक मधला हा पार्ट एक आहे, एक टाईप आहे हस्त आंदोलन, बरोबर आहे. तर पहिल्या टाईपवर येऊया. बघा, पहिला टाईप काय आहे? टाईप क्रमांक 1. एक व्यक्ती एकमेकांशी हस्तांदोलन करतात तर एकूण हस्तांदोलने किती होतील? काय म्हणलं? एकूण हस्तांदोलने किती होणार आहेत? चालेल. हा, तर बघा, पहिलाच प्रश्न आहे. हा टाईप सर्वांना जमतो. काय? हा टाईप सर्वांना जमतो. ओके, मग बघा, पहिला प्रश्न असा आहे. प्रश्नामध्ये काय दिलंय की एक समारंभाला 10 व्यक्ती जमल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीने एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने किती झाली असतील? ओके, हा कलर दिसत नाही, बरं, व्हाईट कलर घेऊया. बघा, आता याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे? n-1 छेदामध्ये 2, बरोबर आहे. हा काय आहे? एक महत्वाचा फॉर्म्युला आहे. काय आहे? महत्वाचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावर टोटल हे काय केलं जातं? फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. पण आता हा फॉर्म्युला प्रत्येकाला माहित असेल, पोरालाही माहिती. मास्टर काय करते? हे काय करते? हा फॉर्म्युला देते आणि सांगते यामध्ये किमती टाक. किमती टाकल्यावर तुला तुझं उत्तर भेटणार आहे. ओके, आता पोराला उत्तर तर भेटणार आहे, मग टाका किमती. किमती टाकल्यावर n म्हणजे काय? जे काही दिले असते ती. n बरोबर काय आहे? 10 आहे. मग बघा, 10 कंसामध्ये 10 - 1 छेदामध्ये 2, छेदामध्ये 2. आता याला सोडवल्याच्या नंतर बघा, याला जर सोडवलं तर बघा, छेदामध्ये 2, 2 मिनिटं थांबा. छेदामध्ये 2 सोडवल्याच्या नंतर बघा, 10 जसंच्या तसं 10 मधून 1 गेलं 9, छेदामध्ये 2, 2×5 = 10 आणि 9×5 = 45. आलं तुमचं उत्तर काय? 45. पर्याय क्रमांक 1. काय? पर्याय क्रमांक 1 हे काय असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पण प्रत्येक वेळी आपल्याला फॉर्म्युला गरजेचं आहे का? नाही ना. आता हा फॉर्म्युला गरजेचा नाहीये. विदाऊट फॉर्म्युल्याने कसं सोडवलं जातं हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे, बरोबर आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की ट्रिक नुसार आपण चर्चा करणार आहे. तर आपल्या ट्रिक महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत, बरोबर आहे. ते सांगण्याची गरज पडणार नाही. मग ट्रिक काय आहे? ट्रिक काय आहे? जेव्हाही आपल्याला उदाहरणामध्ये एकूण हस्तांदोलने काय विचारले, एकमेकांशी हस्तांदोलने केली तर एकूण हस्तांदोलने किती? शेवटचा वाचायचा. तुला विचारलं काय? एकूण हस्तांदोलने किती आहेत? तर मग एकूण हस्तांदोलन, आता तू मला सांग, जर आता इथं बघ, इथं तू आहेस, बरोबर आहे. चित्रकला मुळा विषय नाहीये, बरोबर आहे. हे तुला केस आहेत आणि इकडं ती आहे, बरोबर आहे. हा, दोघे जण आहेत, बरोबर आहे. तू आता एकदा हिच्याशी हस्तांदोलन करशील, बरोबर आहे. इकडं ती मैत्रीण आहे, मग तुला अजून मजा वाटली, ती मैत्रीण एकदा तू तिच्याशी हस्तांदोलन कर. पण तू तुझ्याशीच हस्तांदोलन करशील का? करणार ना, बरोबर आहे की नाही. आता काय केलं जातं बघ, म्हणून काय बघा, आपण स्वतःशी हस्तांदोलन करत नाही. म्हणून बघा, शेवटची जी संख्या आहे ती घ्यायची 10, बरोबर आहे. या 10च्या आधी काय संख्या येते? तो गावाकडे काय येणार आहे? 10च्या आधी 9च येणार आहे, बरोबर आहे. इस्रायलँड मध्ये गेला 10च्या आधी 9 येणार आहे. अमेरिकेत गेला 10 आधी 9. पाकिस्तानात गेला तरी, हिब्रू प्रदेशात गेला, बरोबर आहे. समुद्राच्या आतमध्ये गेलास तरी 10च्या आधी काय येणार आहे? 9च येणार आहे. मग जी उदाहरणामध्ये संख्या दिली ती घ्यायची, तिच्यापेक्षा एक कमी करायचं आणि त्याचं करायचं अर्ध. बघा, बे के बे, बे पंचे 10, 9×5 = 45. हे आलं तू उत्तर 45. पर्याय क्रमांक जे काही आहे ते काय असेल तुझं योग्य उत्तर असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 1 हे काय असेल तुझं योग्य उत्तर असणार आहे. समजलं का रे? पहिला टाईप लक्षात आला.
आहे टाईप क्रमांक 1. बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त हस्तांदोलन. आता पुढचा टाईप याच्यापेक्षा भयानक आहे. बरोबर आहे. पुढचा टाईप याच्यापेक्षा बघा सेम प्रश्न आहे. एका समारंभाला 15 व्यक्ती जमल्या, प्रत्येकाने प्रत्येकाशी एकमेकाशी हस्तांदोलन केले, तर एकूण हस्तांदोलने किती? सेम प्रश्न. मी काय सांगितलं? एकूण हस्तांदोलने विचारली, जी संख्या दिली ती घ्या, तिच्यापेक्षा एक कमी करा, त्याचा अर्ध करा. बेसाती 14, 15 साती माहित नाही, मग 7 5 35, हातचा आलं 3, 7 1 7 3 10, किती आले? 105. 105 काय असेल तुझ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे काय असेल तुझं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. किती सोपं झालं. सूत्र लिहायची गरज आहे नाहीये. जेव्हाही आपल्याला शेवटी बघायचं एकूण हस्तांदोलने विचारली, मग जी संख्या दिली ती लिहायची, तिच्यापेक्षा एक कमी घ्यायची, त्याचं अर्ध करायचं, येणारं उत्तर काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. समजलं का रे? पहिला टाईप लक्षात आला. आवडत असेल लाईक तो बनताय, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात महत्वाचा आहे शेवटचा टाईप. बरोबर आहे, शेवटचा. आता बघा, काही पोरांना हा दुसरा टाईप माहित असेल, काही पोरांना हा दुसरा टाईप माहित नसेल. टाईप क्रमांक 2 काय सांगतो बघा, एकूण हस्तांदोलने देतात व व्यक्ती किती काढायचं हेच काढायला सांगतात. व्यक्ती किती आहे? बरोबर आहे. आता आपल्याला काय दिलं होतं बघ, या टाईप मध्ये एकूण व्यक्ती दिल्या होत्या हस्तांदोलने. बरोबर आहे. आता हस्तांदोलने देतात, व्यक्ती काढायला सांगतात. बरोबर आहे. काही कार्यक्रम होतो का नाही? मग अशा वेळी कार्यक्रम होईल का? आता नाही होणार. बघ, एका समारंभाला उपस्थित प्रत्येक व्यक्तीने एकमेकाशी हस्तांदोलन केली, तर एकूण हस्तांदोलने 55 झाली म्हणतोय. तर त्या समारंभाला एकूण किती व्यक्ती जमल्या होत्या? बरोबर आहे. मग मास्टर काय सांगते पाहिजे, n-1 छेदामध्ये 2 एकूण असतात. बरोबर. मग एकूण किती दिलं? 55 दिलं. बरोबर. n-1 छेदामध्ये 2 भागाकारात 1 गुणाकारात गेले. 5 1 5 5 2 10, 5 1 5 5 2 10, 110. बरोबर. n गुणिले n चा वर्ग मायनस n 1 n झालं. कोऑर्डिनेट इक्वेशन तयार. बरोबर आहे. कोऑर्डिनेट इक्वेशन तयार झालं, म्हणजे n चा वर्ग मायनस n बरोबर प्लस आहे मायनस 110 झालं. मायनस 110. सोडव आता. कालच तुला कोऑर्डिनेट इक्वेशनचा एक व्हिडिओ दिला कसं पाडायचं, तर या पद्धतीने कोऑर्डिनेट इक्वेशन तयार झालं. आता एवढं सोडवलं, मग तुला भाग कसं पाडायचं? मग 110 इकडे लिहिशील, ज्याच्यामधला फरक पाहिजे. मग याचे फरक तू पाडले. किती पाडले? 11 आणि 10. मग तुला सांगितलेलं ज्याच्यामधला फरक 1 पाहिजे. काय पाहिजे? फरक 1 पाहिजे. मग मोठ्या संख्येला तुला मायनस चिन्ह द्यावं, लहान संख्येला तुला प्लस चिन्ह द्यावं लागेल, तेव्हाच प्लस चिन्ह द्यावं लागेल, तेव्हाच यांच्यामधला फरक -1 येईल, जे -1 आहे. मग तुला मांडणी करावी लागेल. मग एवढं कार्यक्रम केलं तर अवघड आहे का नाही? अवघड आहे का नाही? इथं मी तुला 2 पद्धती सांगणार आहे. काय? 2 पद्धती सांगणार. पहिली मेथड 1. बरोबर आहे. मेथड 1 काय आहे ती लक्षात घे. बरोबर आहे. काय करायचं? मेथड 1 मध्ये सोडवायला गेलं तर बघा, आता 2 पद्धती आहेत. 2 पद्धतीमध्ये काय करायचं? आपल्याला जे काही त्यांनी काय दिलं असतील, एकूण हस्तांदोलने दिली असतील. बरोबर आहे. एकूण हस्तांदोलने दिली असतील, याची काय करायची? दुप्पट करायची. दुप्पट किती झाली? 110. 5 1 5 5 2 10, 5 1 5 5 2 10 आणि 1 11. किती झाली? 110 झालेली आहेत. बरोबर आहे. किती झालेले? 110. काय करायचं? 110 चे अवयव पाडायचे. काय पाडायचे? अवयव पाडायचे. असे अवयव पाडायचे की ज्याच्यामध्ये क्रमवार संख्या असतील आणि कमीत कमी फरक असेल. काय? कमीत कमी फरक असेल. मग अवयव पडल्याच्या नंतर बघा, आता 10 गुणिले काय झालं? 11 झालं. 10 गुणिले 11 झालं. म्हणजे ही पण यांची किंमत आली, ही पण यांची किंमत आली. पण नक्की आहे काय? एकूण व्यक्ती असणार किती? 10 असणार की 11 असणार, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग आता याला सोडून बघा. सोडवल्याच्या नंतर बघा काय करायचं? 10 गुणिले 9 एक कमी घेतली, छेदामध्ये 2, 2 पंचे 10, 9 5 45. 45 व्यक्ती किती आहेत? 55. मग 10 असेल का? असणार नाहीये. मग याचं उत्तर काय असणार आहे? 11 असणार आहे. कसं? बघा, 11 गुणिले 10 छेदामध्ये 2, 2 पंचे 10, 11 5 55. आलं उत्तर. मग भरपूर जण याला पर्यायातून जातात. काय करतात माहिती? 10 घेतात, 9 घेतात, छेदामध्ये 2, 9 9 5 45 येणार नाही. 15 घेतात, मग काय करतात? 11 घेतात, गुणिले 10 करतात, छेदामध्ये 2, 2 पंचे 10, 11 5 55 आणि 10 वर टिक करतात. म्हणून पर्यायातून जाणं इथं चुकतंय. काय? पर्यायातून जाणं चुकतंय. आता भरपूर जणांना वाटेल की सर हे अवयव पाडायला आपल्याला काही जमत नाही. बरं ठीक आहे, हे जमत नाही तर सोडून दे. ही पद्धत नाही जमत, ती सोडून दे. सेम पद्धत बघ. काय करायचं?
जी काही संख्या देतील तिची दुप्पट करायची. किती झाले रे? 110 झाले. काय झाले? 110 झाले. बरोबर आहे. हिच्यापेक्षा मोठी वर्गसंख्या घ्यायची. काय घ्यायची? मोठी वर्गसंख्या. 110 पेक्षा मोठी वर्गसंख्या काय? 110चं झालं 121. काय आले रे? 121. कशाचा वर्ग आहे? 11चा आहे. हे आलं तुझं उत्तर. पर्याय क्रमांक 4. सेम प्रश्न बघ. लक्षात आलं नसेल? अजून एक नाही. ओके, आपण याला सोडवू. याला मागचा जो प्रश्न होता ना, याला ठीक आहे. हा प्रश्न आहे ना, याला आपण काय करूया? याला आपण ह्याच दुसऱ्या टाईप मध्ये घेऊया. बरोबर आहे. दुसऱ्या टाईप मध्ये बघा, याला आपण सोडवलं. एकूण आता आपल्याला हेच दिलं, 105 दिलं. काय सांगितलं? 105 ची दुप्पट कर. 105 ची दुप्पट कर. केल्याच्या नंतर 5 एके 5, 5 दुनी 10, बे एके बे 210 आले. 5 एके 5, 5 2 10 शून्य, आजचा 1 1 बे एके बे किती आली? 210. 210 पेक्षा लहान वर्गसंख्या काय? 210 पेक्षा लहान वर्गसंख्या बघ. आता तुला इथं वर्ग पाठ पाहिजे. बरोबर आहे. 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग आणि 15चा वर्ग. 14चा वर्ग किती? लक्षात घे, 196 आणि 15चा वर्ग 225. मग बघ, याच्या सॉरी लहान म्हणलो, याच्यापेक्षा मोठी वर्गसंख्या, याच्यापेक्षा मोठी वर्गसंख्या, याच्यापेक्षा मोठी वर्गसंख्या काय आली रे? 225. 225 बाहेर आल्यावर काय झालं? 15. हे आलं तुझं उत्तर 15. बघ, एकूण व्यक्ती दिली 15. ठीक आहे. तर या पद्धतीने सुद्धा तू सोडू शकतो. म्हणजे इथं आपले आता 2 टाईप संपलेले आहेत. आता बघ, हा तिसरा आणि चौथा हा नवीन टाईप आहे. काय? तिसरा आणि चौथा जो टाईप आहे तो नवीन टाईप आहे. काय करतात? ह्या प्रकारात आपल्याला ग्रुप देतात. काय देतात? ग्रुप देतात. तर एकूण एकूण हा एकूण काय काढायला सांगतात? एकूण व्यक्ती काढायला सांगतात. बरोबर आहे. आता काढायचं राहिलं, काढायला सांग. ग्रुप देतात व एकूण व्यक्ती काढायला सांगतात. इथे शब्द राहिला, एकूण काढायला सांगतात. तू म्हणशील काय काढायला सांगतात? तुझ्या सुपीक डोक्यात नापीक विचार यायला नको. बरोबर आहे. हा, थोडं होते, काय होत राहते, त्याला काय करतो. बरोबर आहे. चल, आता प्रश्न बघ. जास्त वेळ न घेता प्रश्नावर येऊया. बघा, पहिलाच प्रश्न आहे. 8 व्यक्ती आणि 11 व्यक्तीचं एक ग्रुप एका ठिकाणी जमलेला आहे. दोन्ही ग्रुप एकमेकांशी हस्तांदोलन करतात. तर एकूण किती हस्तांदोलन? लगेच तू काय करशील? 11 गुणिले सरने कमी सांगितले 2, बे पंचे 10, 11 पाची 55. पर्याय बघतो. यस यस, 55 आलं उत्तर. पण चुकलं ना तू, चुकलं ना. आता इथं काय आहेत? 8 व्यक्तींचा ग्रुप आहे आणि 11 व्यक्तींचा ग्रुप आहे. मग परत दोन्ही ग्रुप आहेत. अजून अजून डोकं काय लावशील तू? 8 प्लस 11 करशील, किती झाले? 19. 19 गुणिले 18 छेदामध्ये 2, 2 9 18, 9 9 81, 9 1 9 10 17, 171 जे पर्याय आहे. बरोबर आहे की नाही? याच्या पलीकडे काय डोकं लावशील? काहीच नाही. बरोबर. एक तर दोघांची बेरीज करशील. मग असे उदाहरण आले तर पोरग कंपूज. सर करायचं काय? बघा, असे उदाहरण आलं. आता प्रत्येक वेळी तुला 2 ग्रुपच देतील का? 2 ग्रुपच देतील का? नाही. 3 ग्रुप देतील, 4 ग्रुप देतील, 5 ग्रुप देतील, कितीही ग्रुप देऊ. त्याचे प्रत्येक टाईपचा प्रश्न घेतलेला आहे. बरोबर आहे. आता बघा, 8 व्यक्तींचा एक ग्रुप आहे. बरोबर आहे. आणि 11 व्यक्तींचा एक ग्रुप आहे. मग याला सोडवायचं आहे. जेव्हा आपल्याला हस्तांदोलन विचारतात, काहीच करायचं नाही. 8 गुणिले काय करायचं? 11. 11 8 88. हा काय आला तुमचं योग्य उत्तर. पर्याय क्रमांक 3. काय करायचं? दोघांचा काय करायचा? गुणाकार करायचा. आणि आता सध्या हे टाईप तुम्हाला विचारले जातील. बघा, तुम्ही टीईटी टीईटी शिक्षकाची परीक्षा होते त्याला बघितलं असेल, पोलीस भरती बघितलं असेल, एमपीएससी बघितलं असेल, कोणती एक्झाम तुम्ही बघितली असेल, टीईटीला तर 100% एक प्रश्न विचारला जातो. काय? 101%. बरोबर आहे. आता बघा, 2 ग्रुप आले, एक 3 ग्रुपचा प्रश्न घेतलेला आहे. बघ, तिसरा प्रश्न आहे तो 3 ग्रुपचा. बघा, 6 8 10 व्यक्तींचा एक ग्रुप आहे. मग तू काय सांगशील? सरनी सांगितलं गुणाकार कर. 6 गुणिले 8 गुणिले 10 बरोबर जे काही येईल. मग 48 480 जे पर्यायच नाही. बरोबर आहे की नाही? इथं कंपूज झाला का? बघा, मी ट्रिकचे व्हिडिओ जरी देतोय पण प्रत्येक पॉईंट इथे एक्सप्लेन करतोय. खूप छोट्या छोट्या गोष्टींचा मी विचार करून प्रश्न टाईप वाईज तयार करत आहे. बरोबर. एक नवीन पर्वाला सुरुवात झालेली आहे, तुम्हालाही माहित आहे. बरोबर. तर हे असं केलं तर चुकलं. मग काय? बघा, आता लक्षात घ्या. 6 व्यक्तींचा बघा, नीट समजून घ्या. बघा, एकदम डिटेल मध्ये. बरोबर आहे. हा, एकदम डिटेल मध्ये तुला
सांग काय झालं की याला अवघड आहे. बघ इकडे बघ, बरोबर आहे. तर लाईट टंबरेल काढायला लागले ना. असो, काय करतो त्याला, बरोबर आहे की नाही. कॉपी का होत चालला नाही. हम्म, हम्म. चलो ठीक आहे, असू द्या, चल निघतच नाहीये. चलो ठीक आहे, असू द्या, चला. हा एक झाला आणि हा एक झाला, बरोबर आहे. हा 3 गोल घेतले बघ. आता 3 गोल का घेतले ते तुला दाखवतो. इकडे बघ, प्रश्नावर नीट बघ. तुला 3 व्यक्ती दिल्या, बरोबर आहे. इथं मी लिहिलं 6, इथं लिहिलं मी 8, इथं लिहिलं मी 10. आता हा प्रश्न सोडवायचा कसा. 3 ग्रुप दिलं, 4 ग्रुप दिलं, 5 ग्रुप दिलं, किती ग्रुप देऊ, बरोबर. आता तू काय करशील, हा 6चा एक ग्रुप आहे, तू एकदा 8 वाल्यांशी हात मिळवशील, एकदा 10 वाल्यांशी हात मिळवशील. ओके आहे का रे. एकदा 8 वाल्यांशी हात मिळवशील, एकदा 10 वाल्यांशी हात मिळवशील, बरोबर. 8 आणि बघ 6 वाल्यांनी 8 वाल्यांशी हात मिळवला, मग तुम्हाला काय सांगितलं, 6 गुणिले 8, 8 सक 48. परत 10 आणि 6 वाल्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, 6 दाई 60 झाले का रे. बघ एकदा 6 ने 8 वाल्याशी मिळवलं, एकदा 6 ने 10 वाल्याशी मिळवलं, बरोबर आहे. मग झाले 60. आता बघ यांनी यांनी जर याच्याशी मिळवलं, हात हस्तांदोलन केलं, यांनी याच्याशी केलं असेल, बरोबर आहे. मग 6 वाल्यांनी 10 वाल्याशी केले, तर 10 वाल्यांनी 6 वाल्याशी पण केलं. मग यांनी याला करण्याची गरज आहे का, नाहीये. मग आता राहिलं काय, हे दोघं राहिलं, एकमेकाशी हस्तांदोलन करतील. 8 गुणिले 10, 8 10 80, कर यांची बेरीज. हे 8 6 4 10 18, किती आलं रे, 188. पर्याय क्रमांक 1. लक्षात आलं. बघा 2 ग्रुप आले तर कसं सोडवलं जातं, बरोबर आहे. 3 ग्रुप आले तर कसं सोडवलं जातं, याच्यावर पण हल्ली तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आणि हा नवीन टाईप आहे, तुमच्यासाठी ही मेहनत चाललेली आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. जे नवीन तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटत असेल तर ती नक्कीच आपले व्हिडिओ पाहून ती गणिताची भीती त्यांची दूर होईल. पुढचा प्रश्न बघा. आता बघ टाईप क्रमांक 4 आणि हा शेवटचा टाईप आहे. बघा ह्या प्रकारात आपल्याकडे ग्रुप देतात. काय देतात, ग्रुप देतात व एकूण काढायला सांगतात. काय, एकूण व्यक्ती काढायला सांगतात, बरोबर आहे. ग्रुप देतात व एकूण व्यक्ती काढायला सांगतात. आता आपल्याला काय दिलं होतं, बघा आता आपल्याला काय दिलं होतं, ग्रुप दिलं होतं आणि हस्तांदोलने काढायला सांगितले. आता व्यक्ती काढायला सांगतात. आता काय करतात, व्यक्ती काढायला सांगतात. 2 मिनिटं. ग्रुप देतात, व्यक्ती काढायला सांगतात, असं नाहीये. बघा हा टाईप मध्ये थोडासा फरक आहे, तोच टाईप क्लिअर झाला. बघा हा चौथा टाईप जो आहे, याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये काय केलं जातं, आपण एकमेकाला भेट वस्तू देतो, बरोबर आहे. भेट वस्तू, बरोबर आहे. भेट वस्तू देतो, बरोबर आहे. उपहार देतो, उपहार, बरोबर आहे. जसं एका समारंभासाठी 15 व्यक्ती जमल्या असतील, बरोबर आहे, किंवा कॉलेजचं फंक्शन असेल, जमले असतील, त्यांनी स्टँडअप असतो तुमचा, स्टँडअप, तर मग तू मैत्रिणीला गिफ्ट देतो. मग एकमेकांनी एकमेकीला गिफ्ट दिला, तर एकूण किती गिफ्ट झाले असतील, आदान प्रदान झाले असतील प्रश्नाच्या माध्यमातून. ठीक आहे, हे मागचंच आहे हे प्रश्न, बरोबर आहे. बघा एका कॉलेजचा निरोप समारंभाची पार्टी झाली, म्हणजे स्टँडअप झाला, किंवा त्याच्यामध्ये 30 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, बरोबर आहे. समारंभ संपला तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकमेकांना गिफ्ट दिलं, गिफ्टच्या स्वरूपात पेन दिलं. अरे बाप, तू काय करशील, तू पेन दिला तर, भेट दिली तर एकूण किती पेन स्वीकारले असतील, काय एकूण किती पेन, म्हणजे यांनी हिला पेन दिला, त्यांनी तिला पेन दिला, बरोबर आहे. मग तू म्हणशील हे हस्तांदोलन चालू, तू काय करशील, 30 गुणिले 31 छेदामध्ये 2, हे झालं 15, 15 एके 15, 5 हात आले 1, 15 15 एके 15, 15 एके 15, 29 15 45 आणि 46 आलं का रे, 465. बघते आय पर्यायच नाही. मग बघते हा इथं 5 हे असू शकते, बरोबर. याच्या पलीकडे तू काय करशील, बरोबर. नेहमी लक्षात ठेवायचं, जर आपल्याला इथे कन्सेप्ट लिहून घ्या, हस्तांदोलने असतील, हस्तांदोलने, बरोबर आहे, तर काय केलं जातं, एकूण जी संख्या असते, 15 संख्या असतील, तिच्यापेक्षा आपण एक कमी करतो आणि त्याला 2 ने भागतो, बरोबर आहे. म्हणजे काय करतो आपण, n-1 छेदामध्ये 2. परंतु जर आपल्याला गिफ्ट असतील, गिफ्ट, बरोबर आहे, गिफ्ट असतील आणि आपल्याला गिफ्ट काढायचे असतील, तर फक्त n-1 यांचा गुणाकार केला जातो, याला 2 ने भागायचं नाही. मग किती विद्यार्थी आहेत,
30 विद्यार्थी आहेत, 30 पेक्षा एक कमी केलं किती झाले रे? 30 पेक्षा एक कमी केलं 29, 0 ला 0, 9 त्रिक 27, हातचा आले 2, 3 दोन्ही 6, 7 आणि 8 किती आलं रे? 870. पर्याय क्रमांक 2 हे काय आलं तुझं योग्य उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, हे काय आलेलं आहे तुझं योग्य उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? काहीच प्रॉब्लेम नसेल. आणि आजच्या याच्यामधला शेवटचा प्रश्न बघ. शेवटचा प्रश्न काय म्हणते? 14 फेब्रुवारीच्या दिवशी कॉलेजमध्ये मैत्री दिवस साजरा करण्यात आला. प्रत्येक मुलाने प्रत्येक मुलीला गुलाब दिला. अरे बापरे, एकूण 156 गुलाब देण्यात आले. तर त्या दिवशी किती विद्यार्थी जमले असतील? आता हे सोपा प्रश्न बरोबर. हे तुला होमवर्क साठी असेल बरोबर. तू 14 फेब्रुवारी साजरी केलीस तर कसं होते ते पाय, आणि याचं उत्तर चुकलं तर तू लक्षात ठेव की पुढे मला बोलण्याची गरज नाही. ओके, बघा हे होते आजचं लेक्चर. लेक्चर कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. जे पोलीस भरती करत असतील तर आपला ऍप डाउनलोड करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक असेल, किंवा आपला नंबर आहे माझा 7738777366 या नंबरवर मेसेज करा, व्हॉट्सअप करा, तुम्हाला लिंक पाठवली जाईल. ठीक आहे, पोलीस भरतीसाठी स्पेशल 2004 पासूनचे 2023 चे अपडेटेड क्वेश्चन्स आहेत आणि ती बॅच तयार केलेली. सेम तुम्हाला गणिताची बॅच आहे, सेम तुमची मराठी व्याकरणाची सुद्धा बॅच आहे. चालेल, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. ठीक आहे, आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील, कोणते टॉपिक जमत नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगत राहा. चालेल, आज थांबतो. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, गुड बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट अँड लव्ह यू गाईज. अभ्यास करत राहा. नक्की तुम्हाला तुमच्या यशस्वी जी काही ध्येय आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी विश्वास सर आणि विश्वास अकॅडमी नेहमी तत्पर असेल. वंदे मातरम.